कोतुळ गावातील गुटख्याचा अवैध व्यापाराला काही अडथळा येताना दिसत नाही। काही दिवसांपूर्वी गुटखा भरलेला अवैध ट्रक पकडण्यात आला होता आणि त्यानंतर अवघ्या 15 दिवसात पुन्हा एकदा गुटखा विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे। गावातील मुख्य रस्त्यालगत ग्रामपंचायतच्या जवळ असणारी नमाज पॉईंट शॉप ही टपरी रात्री उशिरापर्यंत चालू असते। या ठिकाणी दररोज गुटखा, पान, मावा विक्री होते। काल रात्री सुमारे 12 वाजता अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री मोहन बोरस्ते हे गस्त घालत असताना ही टपरी उघडी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। टपरीची तपासणी केली असता गुटख्याच्या 18 पुड्या सापडल्या। त्यानंतर टपरीचे मालक नवाज वजीर शेख यांच्या विरोधात अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। ही टपरी सार्वजनिक रस्त्यालगतच असून टपरी गटाराच्या कडेला असल्यामुळे वाहने अगदी अडथळ्याने मार्गक्रमण करतात। अपघाताचा धोका निर्माण होत असून सामान्य नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागतोय। महत्त्वाचं म्हणजे कोतुळ गावात नुकतेच अंदाजे 1 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला, तरी देखील अशा विक्रेत्यांवर कोणताही कायमस्वरूपी प्रभाव पडताना दिसत नाही। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।